हा प्रसंग बऱ्याच जणांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार होता. चांगला की वाईट हे तर फक्त तो देवाय कार्तिक ठाकूरच जाणे. हा 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 आता पुढे बुद्धिबळाचा पट मांडला जात होता. एक एक खेळाडू त्यांच्या नकळत ह्या खेळात सामील होत होते. एक एक डाव रचला जात होता. पण सगळ्यात मोठा खेळाडू तर ती होती, ती नियती. तिला कसे हरवणार कसे हरवणार तुम्ही कसे? ती तर सगळ्याच सोंगाट्या आपल्या हातात घेऊन बसली होती. ही 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 खेळ कुणाला देवाचा कळला, देवाय असो विरजा असो किंवा तो, अरे तो रे, अरे तोच तो, अरे आपला रमेश रे. ही 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 एक छोटासा प्यारासा नन्हासा रमेश. ही 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 द गेम हॅज स्टार्टेड. स्लोली स्लोली स्लोली. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. संध्याकाळी सुनीताबाईंना डिस्चार्ज मिळाला. विरजा आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलमधून निघाली. अजून हॉस्पिटलच्या लॉबीमध्येच होती ती, तर तेवढ्यात तिला पाठीमागून आवाज आला. शुक शुक ए शुक शुक, अरे ए देख इधर इधर कोणे में. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, पण सारखा सारखा आवाज येऊ लागल्यावर तिने एकदा पाठीमागे वळून पाहिले तर ती दचकलीच. ही ती आयाबाई होती जिच्यामुळे ती देवाईच्या बेडपर्यंत पोहोचली होती, जिने स्वतःला विकण्यासाठी तिला तयार केलं होतं. आईच्या हॉस्पिटलच्या खर्चाचे पैसे मिळाले म्हणून आभार मानायचे की एका रात्री तिच्या एवढी वर्षे सांभाळून ठेवलेल्या अब्रूची लक्तरं निघाली म्हणून संताप. तो जो भूतकाळ ती कसोशीने विसरायचा प्रयत्न करत होती, भूतकाळ तिच्यासमोर दात विचकून उभा होता. ती घाबरली. आपल्या आईचा बहिणींचा हात पकडून अजून जोरात चालायला लागली. तिचं काळीच थरकापायला लागलं होतं. ती आयाबाई तिच्या त्या काळ्या सत्याचे प्रमाण होतं, जे तिला यापुढे डोळ्यासमोरही नको होतं. आपल्या आईला हे सगळं कळलं तर विचार करूनच तिच्या डोळ्यातून अश्रू टपाटपा पडायला लागले. ती पुढे पळत होती तर ती आयाबाई पाठीमागे. घाबरून तिच्या हेही लक्षात नाही राहिले की तिच्या आई बहिणींना ती अक्षरशः ओढत खेचत बाहेर घेऊन चालली होती. आजूबाजूच्या लोकांचे लक्षही आता तिच्याकडे वेधलं जाऊ लागलं, पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिला फक्त कसेही करून या इथून बाहेर पडायचं होतं. पण शेवटी त्या आयाबाईने तिला गाठलंच आणि तिचा हात पाठून घट्ट पकडला. तिने सोडवायचा खूप प्रयत्न केला, पण विरजा ती घट्ट पकड सोडवू शकली नाही. तिने नाईलाजाने वळून आयाबाईकडे बघितलं तर त्या आयाबाईने तिला कोपऱ्यात येण्याचा इशारा केला. तिला तिथे जाण्याशिवाय आता दुसरा पर्याय उरला नव्हता. आपल्या आई बहिणींसमोर आपल्या लुटलेल्या अब्रूची लक्तरं नको म्हणून तिने आईला बहिणींना पुढे जायला सांगितले आणि स्वतः हॉस्पिटलची काही फॉर्मॅलिटी बाकी राहिली आहे ते पूर्ण करायची आहे असे सांगून पाठीमागे राहिली. आई बहिणी पुढे गेल्यावर ती मान खाली घालून त्या कोपऱ्यात चालत गेली. मान तरी कशी वरती करणार? मान वर करायला इज्जत कुठे उरली होती? तर ती आयाबाई दात विचकून तिच्याकडेच खालपासून वरपर्यंत बघत होती. विरजाला असे वाटत होते की जणू तिची अब्रू आज परत लुटली जात होती. ती आज परत कलंकित होत होती. किळस 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 वाटत होती तिला आपल्या शरीराची, स्वतःची. क्युरी. ती आयाबाई दात विचकटत हसत तिला बोलायला लागली. आज पहचानती भी नहीं क्या? हाँ, कल तो बहुत रो रही थी, पैसा चाहिए पैसा चाहिए, माँ के इलाज के लिए पैसा चाहिए, पैसा मिल गया तो मैं कौन और तू कौन, बहुत शानी बनती है रे तू. हाँ. विरजा चाचरत. नहीं ओ वैसी बात नहीं है आयाबाई. ओ मैं छोड़ और बता कैसा लगा. हाँ हाँ. विरजाला इतका प्रचंड राग आला होता की तिथेच तिचं थोबाड फोडावंसं वाटत होतं. तिनं स्वतःला कसंबसं सावरलं. आयाबाई, अब बता अगली बार कब अरेंज करू. तशी विरजा तिच्याकडे आश्चर्याने आणि तिरस्काराने बघू लागली. नाही, मी नाही, परत कधीच नाही. मी एका चांगल्या घरातील मुलगी आहे. पैसा नसला तरी खानदानी आहे. केवळ आईच्या उपचाराला पैशांची अत्यंत गरज होती आणि कोणतेही पैशाचं पाठबळ नव्हतं, म्हणून मजबुरीने मला हे करावं लागलं. पण यापुढे कधीच नाही. मी हे घाणेरडे पाऊल यापुढे कधीच उचलणार नाही. झाली ती अब्रूची लक्तर खूप झाली. ही विरजा जोशी आता कधीच विकली जाणार नाही. विरजाचे डोळे पाण्याने डबडबले होते. अश्रू कधीच करंगळत गालावरून खाली ओघळत होते. एक बोट अलगद तिच्या गालावरून फिरवत तिच्या हनुवटीपर्यंत आणत तिची हनुवटी तशीच वरती उचलत तिच्या डोळ्यात रोखून बघत आयाबाई बोलली. नाही विकणार. जो इस बाजार में एक बार बिकता है ना बुलबुल, वह बार बार बिकता है. और चीज़ अगर तेरी जैसी हो तो दाम भी बड़े अच्छे मिलते हैं. हा हा हा. गरीबाला अब्रू नसते, गरज असते. त्याला फक्त गरज असते आणि तुझी हीच गरज तुला स्वतःला विकायला भाग पाडणार. विकशील विरजा जोशी, विकशील.
तू विकशील, परत परत विकशील या बाजारात स्वतःला परत परत विकशील, असं बोलून ती तिचं कार्ड तिच्या हातात बळजबरीने कोंबत आयाबाई तिथून निघून जाते. विरजा एकदा आपल्या हातातल्या कार्डकडे बघते आणि धाई मोकलून रडायला लागते. किती कमनशिबी असावं माणसाने, किती. ती तसेच त्या कार्डचे तुकडे तुकडे करते, रागाने फेकून देते आणि तिथून निघून जाते. तिच्या बहिणी आणि आई हॉस्पिटलच्या गेटपाशी तिची वाट बघत होत्या. तिचे पाणावलेले डोळे बघून त्या चिंतित झाल्या. त्यांनी तिला काळजीने विचारलं, काय झालं? काही नाही, ते जरा डोळ्यात धूळ गेली होती, विरजा बोलली. कारण कोणालाच पटत नव्हतं, पण खरं कारण विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. त्या मायलकी घराच्या दिशेने निघाल्या. सुनीताबाई रडत, पोरींनो, माफ करा मला. कशी आई आहे मी, की माझ्यामुळे माझ्या पोटच्या पोरींना हा त्रास होतो आहे. तुमची आई परत एकदा आईपणामध्ये नापास झाली. मला जर काही झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही तिघींनी? कुठं जाऊन राहिला असता? कोणी आसरा दिला असता? काय खाल्लं असतं? कोणी बघितलं असतं तुमच्याकडे? घर नाही, दार नाही, लग्न नाही, शिक्षण नाही, ह्या उघड्या जगामध्ये फाडून खाल्लं असतं ग या लोकांनी तुम्हाला. सुनीताबाई भर रस्त्यातच ओक्साबोक्शी रडू लागल्या. आपल्या हाताने आपल्या तोंडावर मारून घेऊ लागल्या. त्या सगळ्याच रडवेल्या झाल्या होत्या, पण तरी आपल्या रडणाऱ्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न करत होत्या. कसं तरी सुनीताबाईंना सांभाळून तिने त्यांना आणि आपल्या बहिणींना रिक्षात बसवलं. आपण बसलो, पण आपली मोठी बहीण का रिक्षात बसत नाही म्हणून लहानगी मीनू वळून आपल्या अक्काला बोलली. अक्का, तू नाही येत? तशा प्रणाली आणि सुनीताबाईंनी तिच्याकडे वळून बघितले आणि विचारले, काय झालं बाळा, काय येत नाही येस? घरी जायचं ना? विरजा, आई तू घरी जा, मी येते थोड्या वेळात, असं बोलून सुनीताबाईंच्या प्रश्नांची वाटही न बघता ती मागे वळली. एकाच वेळी ती रिक्षा आणि विरजा विरुद्ध दिशेने जात होते. चालत चालत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. कोपऱ्यात अजूनही त्या कार्ड्सचे तुकडे पडलेले होते. पराभूत ती, निर्लज्ज ती, खाली मान घालून डोळ्यात डबडबलेले अश्रू घेऊन ते कार्डचे तुकडे गोळा करू लागली. आयाबाईंचे ते शब्द तिच्या कानात गुंजत होते. गरीबाला अब्रू नसते, त्याला फक्त गरज असते, फक्त गरज. तुझी हीच गरज तुला स्वतःला विकायला भाग पाडणार आहे. विरजा जोशी, तू विकशील, स्वतःला विकशील, परत परत विकशील या बाजारात, परत परत विकशील स्वतःला. भर कोसळणाऱ्या पावसात मग्न ती, निर्लज्ज ती, कार्डचे तुकडे रुमालात गुंडाळून परत एकदा स्वतःच्या अब्रूची लक्तर स्वतःच्याच हाताने विकण्यास निघालेली ती. तिचा तो प्रियकर आज तिच्या डोळ्यातून वेड्यासारखा कोसळत होता. जगाच्या नजरेपासून आपल्या दुःखी प्रियतमेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता तो वेडा. जणू तिच्या मनातल्या वादळाचेच प्रतिबिंब घेऊन प्रतिशोध घेत कोसळत होता त्या शहरावर. त्या वादळात अजूनही कोण उभं होतं? त्या वादळालाही लाजवेल अशी सहस्र वादळे आपल्या विस्कळीत मनात घेऊन त्या भर कोसळणाऱ्या पावसात उभा होता देवाय कार्तिक ठाकूर. एकीकडे त्याने तिच्यावर केलेलं विशुद्ध निर्मळ प्रेम, तर दुसरीकडे कलंकित विकावती. आज बरंच काही उद्ध्वस्त होणार होतं मनाच्या साम्राज्यात परत कधीच न निर्माण होण्यासाठी. स्थळ विरजाच्या घरी. विरजा किती विसरायचा प्रयत्न करते हे सगळं, पण परत परत का त्या मिटलेल्या काळ्या स्वप्नातून समोर उभा राहतोय तो? का? कोण होता तो? कोण? इकडे ठाकूर पॅलेसमध्ये देवाय, का माझ्या मनात, माझ्या शरीरात, माझ्या विश्वात भिनली आहेस विरजा जोशी? का निघून जात नाही आहेस? का माझं रक्त बनून, माझा तडफडता श्वास बनून, माझे न निघणारे प्राण बनून का अडकून पडली आहेस माझ्यात? का? विरजा, नाही विसरू शकत तुला. कितीही प्रयत्न केला तरी नाही विसरला जात आहेस तू. माझं नशीब बनून आला आहेस तू. मी बर्बाद झाल्याशिवाय कसा जाणार आहेस तू? देव करो आणि आपली भेट कधी न हो, कधीच न हो. देवाय, कधी कोणाकडे ढुंकूनही न बघणारा हा देवाय कार्तिक ठाकूर तुझ्या पुढे चुकला, प्रेमात पडला. बट यू जस्ट डोंट डिझर्व मी, माय लव्ह, माय हार्ट, बट यू आर जस्ट नॉट व्हॉट इट. कधी कोणावर प्रेम न करणारा हा देवाय कार्तिक ठाकूर तुझ्यासाठी चुकला. विरजा, आशा आहे की आम्ही कधीही आपले मार्ग ओलांडणार नाही. कधीही नाही, कधीही नाही. देवाय, नेवर एव्हर. विरजा, गुड बाय फॉर एव्हर. देवाय, गुड बाय फॉर एव्हर. रमेश, आय एम कमिंग. छोटासा प्यारासा नन्नासा हळू आवाजात. रमेश. माणिकचंद पवार. ही. वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता. स्थळ विरजाच्या घरी. कॉलेजला जायची वेळ झाली होती, पण आज उठायचं मनच करत नव्हतं. सकाळचे 8 वाजले होते. काही करायची इच्छाच नव्हती. विरजा अजून अंथरुणातच होती. आनंद नव्हता. घरातल्यांची पण तीच मानसिक अवस्था होती. जिथे ती पहाटे पोळ्या लाटायला जायची त्यांना तिने बरे नसल्याचा निरोप दिला. कधी नव्हे तो कॉलेजला बुट्टी मारायचा तिचा विचार होता. आयुष्यात काही राहिले नव्हतं तिच्या.
इट हॅज बिकॉम सच होपलेस फॉर हर. गेल्या 1-1.5 आठवड्यात अशा अनेक गोष्टी घडल्या होत्या त्यांच्या आयुष्यात, ज्याचं मळभ त्यांच्या सगळ्यांच्याच मनावर साचलं होतं, जे इतक्या लवकर हटणार नव्हतं. कदाचित येणारा काळच त्याच्यावरचा एकमेव उपाय होता. आपल्याबरोबर जे घडलं ते अजून पण मानायला विरजाचं मन तयार होत नव्हतं. पण तिच्या शरीरावरच्या खाणाखुणा त्या घटनेची अजूनही साक्ष देत होत्या. ते सगळं ठीक पूर्ववत करायचा कोणताही उपाय तिच्याकडे नव्हता, किंवा ते कधी पूर्ववत कधी होणारच नव्हतं. वेळ आणि फक्त वेळच ह्यातून आपल्याला सावरू शकतो ह्याची पूर्ण जाणीव तिला झाली होती. कदाचित वेळेबरोबर आपणही हे सगळं विसरून जाऊ, आयुष्यात पुढे जाऊ, ह्या गोष्टीला इथेच विसरून काळाच्या आड गाडून पुढे जाण्यातच आपलं आणि आपल्या कुटुंबाचं भलं आहे, अशी ती स्वतःला एकीकडे समजावत होती. ती विचारातच होती की त्या घराचा दरवाजा जोरात खटखट करून वाजू लागला. तशी त्या संपूर्ण घराला जणू मनाच्या त्या काळजीतून जाग आली. मुली उठून अंथरून पांघरून आवरू लागल्या. सुनीताबाई अंगावरची साडी सावरत दरवाजा उघडायला गेल्या. कोण आलं एवढ्या सकाळी सकाळी? तर दरवाजात शेजारच्या काकू, त्यांचे पतिदेव आणि त्यांचा तो 40 वर्षाचा नालायक मुलगा होता. ह्या त्याच काकू होत्या. सुनीताबाईंना विरजाच्या कॅफेत काम करण्यावरून, घरी उशिरा येण्यावरून, तिचं बाहेर काहीतरी लफडं होईल, ती वाईट मार्गाला लागून तिचा पाय घसरेल असं सांगून सांगून सातत्याने टोमणे मारायच्या आणि सगळ्या चाळीभर नाकाचे कांदे सोलणाऱ्या ह्या भयंकर हिडिंबेचा तो नालायक मुलगा चाळीतल्या बायकांकडे खालपासून वरपर्यंत बघण्याची एकही संधी सोडायचा नाही. 40 वर्षाचा तो घोडा, 2 मुलांचा बाप. कोणीही मुलगी बाई दिसली की ह्याची नजर वळलीच. बायको लवकर गेली त्यामुळे त्याला तर रानच मोकळं झालं होतं. दांडेकर काकू किती वर्षापासून आपल्या या कार्ट्याचं खूप ठिकाणी जमवायचा प्रयत्न करत होत्या, पण मधुबाळाच्या अतिगुणी स्वभावामुळे कुणीच त्याला मुलगी देईना. चाळीच्या सुरुवातीलाच रूम होती दांडेकर काकूंची. दरवाजातच खुर्ची टाकून चाळीत येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना निरखायचा नालायक. 12 वर्षाच्या मुलीपासून 50 वर्षापर्यंतच्या काकूंपर्यंत सगळ्याच चालायच्या त्याच्या त्या आंबट शौकीन नजरेला. सगळ्याच चाळीला मिळून एकच कॉमन नळ होता. सगळ्या बायकात पाणी भरायला सगळ्यात पुढे असायचा हा मधुबाळ. पाणी भरताना बायकांचे कपडे ओले झाले की ह्याचे डोळे लकाकलेच त्यांच्या ओल्या कपड्यातून त्यांचं शारीरिक सौंदर्य टिपायला. कधी बायकांची भांडणं झाली तर हा मुद्दामहून मध्ये पडायचा आणि भांडण सोडवायच्या निमित्ताने अंगाला खेटायचा, मज्जा घ्यायचा. एकदा तर चांगला मारही खाल्ला होता कार्ट्याने. पण कार्ट काही सुधारायचं नाव घेत नव्हतं. नाव एवढं खराब झालं होतं की वाऱ्यालाही कोणी बाई त्याच्याजवळ थांबायची नाही. त्या तिघांना दरवाजात बघताच विरजाच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती तशीच नाक मुरडत किचनमध्ये गेली. आता ह्या आल्यात म्हणजे चहा घेतल्याशिवाय जाणार नाहीत असं म्हणून ती स्टोव्हवर चहाचं आधण चढवायला गेली. प्रणाली आणि मीनू पण त्या मधूला बघताच किचनमध्ये पळाल्या. बाहेरच्या खोलीत आता फक्त सुनीताबाई, दांडेकर काका, काकू आणि मधुकर होता. सुनीताबाई, वहिनी कसं काय येणं केलं इतक्या सकाळी सकाळी? दांडेकर काकू, शेजार आहे बघावं लागतं. तुमच्यासारखं अप्पलपोटेपणा करून चालत नाही. तुम्ही हॉस्पिटलला ॲडमिट होता असं कळलं. तुम्ही नाही सांगितलं हो तरी कळलं आम्हाला. आता शेजाऱ्यांची विचारपूस करणार नाही, काळजी घेणार नाही तर कोण करणार ना? तुम्ही आम्हाला विचारत नसला तरी आम्ही शेजार धर्म पाळतो, तेवढे संस्कार आहेत हो आमच्यावर, आमच्या आईवडिलांचे. दांडेकर काकूंचा तोंडाचा पट्टा चालू झाला. सुनीताबाई, तसं काही नाही. ते तुम्ही अगदी सकाळी सकाळीच आलात ना म्हणून सहजच विचारलं, आणि तेव्हा आम्हीच एवढ्या संकटात होतो की कोणाला काय कळवणार. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. दांडेकर काकू, हो टाका, जरा चांगला करा आणि ती विटामारीची बिस्किटही आणा, विटॅमिन्स असतात म्हणे त्यात. आमच्या मधूसाठी स्पेशल चहा करा जरा. फुल दुधाचा साधा चहाला तोंड पण नाही लावत माझं कोकरू. तुम्हाला माहीत पडलं का आमचा मधू की नाही साहेब झालाय ऑफिसमध्ये? बूट्स काय, गॉगल्स काय, गळ्यात टाय काय, थाटच न्यारा आहे ग माझ्या सोन्याचा. असे बोलून दांडेकर काकूंनी आपली बोटे कडाकडा त्या मधू बाळावरून मोडली. सुनीताबाई, हो का, छान, अभिनंदन. दांडेकर काकू, हो मग पगार चक्क 5,000 वाढलाय. किती छान आमचा बाळ आहेच. तसं कर्तृत्वान नजर नको लागू माझ्या सोन्याला ग बाई. सुनीताबाई, हो छान. अभिनंदन मधुकर, आई तुम्ही आता मला मधूच म्हणा. आपल्या माणसाला कुणी आहो जाओ करतं का? मुलगा काय जावई काय दोन्ही सारखेच. सुनीताबाई गोंधळत, म्हणजे मला कळलं नाही. दांडेकर काकू, म्हणजे आम्ही तुमच्या विरजाला आमच्या मधूसाठी मागणी घालायला आलोय. 2-4 दिवसांपूर्वीच येणार होतो पण दरवाजाला कुलूप बघितलं म्हणून परत गेलो. नंतर कळले की तुम्ही हॉस्पिटलला आहात. काल रात्री तुमचा रूमचा लाईट चालू दिसला, म्हटले आले असतील म्हणून सकाळी सकाळीच आलो. उगाच परत कुठे निघून गेलात तर काय करणार म्हटलं. तुमच्या तब्येतीची चौकशीही होऊन जाईल आणि लग्नाबद्दल बोलणीही होऊन जातील. तेवढेच एका कामात 2 काम.
विरजा चहाचा ट्रे घेऊन येतच होती. त्यांची ही बोलणी ऐकून तिथेच थबकली. क्षणभर तिच्या हातातला ट्रे हिंदकोळला. तिने चमकून आपल्या आईकडे बघितले तर त्या सुद्धा आश्चर्यचकित नजरेने एकदा विरजाकडे तर एकदा दांडेकर काकूंकडे बघत होत्या. त्या धक्क्यातून सावरून पुढे काय बोलणार तेवढ्यात दांडेकर काकूंनी आपल्या तोंडाचा पट्टा परत चालवला. दांडेकर काकू: अगो बाई, चहा? बरं झालं बाई, चहा बरोबर पोहे असते तर कांद्या पोह्याचा कार्यक्रमच उरकून टाकला असता, हो की नाही हो? दांडेकर काका आपल्याच विचारात मग्न होते. काकूंनी मारलेल्या जोरदार कोपराने भानावर आले. दांडेकर काका: हो हो, अगदी अगदी. पुढच्याच महिन्याचा मुहूर्त काढू आपण. आम्हाला काही नको, फक्त नारळ आणि मुलगी दिली तरी चालेल. काकांचे शेवटचे वाक्य ऐकताच काकूंनी काकांना परत एकदा जोरात कोपरठुशी दिली की त्यांच्या 2-4 बरगड्या तिथेच तुटल्या. काका जोरात विव्हळायला लागले तसे काकूंनी त्यांचा भला मोठा पाय काकांच्या पायावर ठेवला. गप्प बसणार नाही तर काय करणार? दांडेकर काकू: आम्हाला तुमच्याकडून काही नको असलं तरी लग्नानंतर विरजाचा जो पण पगार आहे तो सगळ्याचा सगळा आमच्या घरी येईल. नाहीतरी तुमच्याकडे आहेच काय हुंडा म्हणून द्यायला? सगळ्या घरात नजर भिरभिरून काकू बोलल्या. सुनीताबाई: अहो, लग्न काय, हुंडा काय, पगार काय, तुम्ही काय बोलता आहेत? काही कळतं नाही का? तुम्हाला कोणी सांगितलं की मला माझ्या मुलीचं लग्न करायचं म्हणून? अजून ती फक्त 18 वर्षाची आहे. तुमच्या 40 वर्षाच्या मुलाबरोबर तिच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलाबरोबर लग्न करेल असे तुम्हाला वाटलेच कसे? विदूर आहे, 2 मुलांचा बाप आहे तुमचा हा मुलगा. 8वीत 9वीत मुलं आहेत चांगली. अशा या घोडनवऱ्याला माझी कोवळी पोर देऊ मी? काय वेड लागलंय का तुम्हाला? गरीब असलो म्हणून काय विहिरीत ढकलून देणार का मी मुलीला? बोलताना काही विचार तरी करायचा की उचलली जीभ लावली टाळ्याला? सुनीताबाई नुसत्या रागाने थरथरत होत्या. विरजाने लगेच त्यांना जमिनीवर बसून पाणी पाजलं. पाणी पिल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं. आपला अन आपल्या लाडक्या लेकाचा केलेला अपमान ऐकून दांडेकर काकूंचा पारा आकाशाला पोहोचला होता. मारक्या म्हशीप्रमाणे त्यांनी साडीचा पदर कमरेला खोसला आणि भांडायच्या पवित्र्यात आल्या. दांडेकर काकांनी घाबरून गरमागरम चहा घशात ओतला आणि चटका बसताच ओरडू लागले. पण त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते. मधुकर आपल्या आईला कसा तरी आवरत होता. त्याला काहीही करून हे लग्न जमवायचे होते. विरजावर त्याची कितीक वर्षापासून नजर होती असं, पण त्याचं कुठे लग्न जमत नव्हतं. त्याला कसेही करून हे लग्न जमवायचे होते. एवढी सुंदर अविवाहित मुलगी त्याला कधीच मिळाली नसती. विरजाच्या घरची बिकट परिस्थिती बघून त्याला हे लग्न सहज जमेल असे वाटले होते. पण आपली आई काही बोलली तर हे सगळं फिसकटेल म्हणून घाबरून तो त्याच्या आईला कसा तरी आवरत होता. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.